साधारणपणे 1754 साली या मूर्तीचं ह्या गणपती मंदिराचं निर्माण बनवायला सुरुवात झाली होती असं आपण मानतो, कारण तिथं 3 शिलालेख आहे. या 3 शिलालेखांमध्ये 2 जे शिलालेख आहे ते दोघही खरं तर एक शिलालेख म्हणतो की हे महाकाल रामेश्वराचं मंदिर आहे आणि दुसरा शिलालेख म्हणतो की हे फकीर गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. दुसरा फारसीमध्ये आणि पहिला जो आहे तो संस्कृतमध्ये देवनागरीत लिहिलेला, पण त्याच्या तारखा जवळपास 1754 जुळतात, त्यामुळे आपण ते पकडतो. आतली मूर्ती फार सुंदर आहे. मूर्तीला 3 सोंड, आपण आतापर्यंत 5 मुखी बघितलेलं आहे, त्यानंतर चतुर्मुख बघितलेलं आहे, त्रिमुख बघितलेलं आहे, द्विमुख सुद्धा आपल्याकडं मूर्ती सांगितली आहे गणपतीची. श्री तत्वनिधीमध्ये वर्णन आहेत सगळे. पण एकच मुख आणि 3 सोंड असलेली ही मूर्ती आहे. पहिली सोंड जी आहे म्हणजे उजवीकडची, ती सोंड लाडवावर गेलेली आहे. बाजूची सोंड आहे ते तिच्या मांडीवर शक्ती आहे, त्या गणरायाच्या मांडीवर, आणि ती बघत नाही त्याच्याकडे, म्हणजे ती अशी समोर बघते आणि तो त्या सोंडेने तिला असा माझ्याकडे बघ असं तो सोंडेला स्पर्श करतो. आणि मधली सोंड जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण मधली सोंड ही पूर्णपणे खालपर्यंत आलेली, त्याच्या पोटापर्यंत आली आहे. त्याच्यामध्ये एक कलश आहे. बऱ्याच लोकांनी आतापर्यंत असं सांगितलं की तो मोदक आहे की तो लाडू आहे, पण तो जो गोल भाग आहे त्याला एक छिद्र आहे. त्या छिद्रामुळे लक्षात राहील, तुम्ही जर गर्भगृहात जाऊन बघितलं तर त्याला अगदी बारीक असा आकार दिलाय. तर त्याच्या मधला जो तो अमृत कलश आहे, तो कलश जो तो त्यात अमृत रत्न कलश असतो, तो अमृत किंवा ते रत्न हा भक्तांवर वर्षाव करत, म्हणजे तो कारण उपडा केलाय असा केलाय तो. गणेश सहस्त्रनामामध्ये त्याचं वर्णन आहे, त्याच्या सोंडेमध्ये आपल्याला तो कलश दिसतो.